ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सब संतन की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। संत एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम। सर्वांना नमस्कार। उपस्थित सर्व भक्तजन, आपल्या सर्वांचे हृदयस्थानी असलेले सद्गुरू परमपूज्य काका या ठिकाणच्या या रविविहार दत्त मंडळ किंवा दत्त मंदिर त्याची धुरा जी आपल्या खांद्यावर एक सेवा म्हणून वाहत आहेत, असे आपले बळीयांना या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या नाथषष्ठीच्या निमित्तानं आणि तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा सत्संग जो आहे तो चालू आहे। आता हा सत्संग आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा या दृष्टीने आपण करत आहोत। तुकाराम महाराजांना जे अभिप्रेत आहे, एकनाथ महाराजांना जे अभिप्रेत आहे, संतांना जी अपेक्षा आहे, सद्गुरूंना जी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेवर आपलं जीवन यावं, त्या अपेक्षेपूर्तीकडे ध्येयाकडे आपली वाटचाल व्हावी आणि मानवी जीवनाचं जे खरं गुपित आहे, ध्येय आहे, ते ध्येय याची देही याची डोळा भोगू तो मुक्तीचा सोहळा, किंवा की नरदेहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे। देवा दिला देह भजना गोमटा, त्या भजनानं भक्तीनं त्या भगवंताचं म्हणजेच आपलं दर्शन व्हावं, आपण कोण आहोत हे कळावं, यासाठी हा सत्संग सोहळा आहे। त्या दृष्टीनं आपण सगळे साधक आहोत। काय आहोत आपण? साधक आहोत। आता साधक असल्यानंतर साधकाची जबाबदारी आहे, साधकाची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं आपल्याकडे आहेत का हे आपण तपासून बघायला पाहिजे। त्याच्यामध्ये प्रमुख लक्षणं काय सांगितली की विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान आणि मुमुक्षत्व, हे काय आहेत? 4 गोष्टी साधकाकडे पाहिजेत। मग ती संपत्ती साधकाची आहे, त्याला साधन चतुष्टय असं म्हणतात, ते आपल्याजवळ पाहिजे। आपल्याजवळ आत्ता जी साधन आहे ना, त्यानं व्यवहार होतोय। काय होतोय? संसार होतोय। पण परमार्थामध्ये ती साधनं चालत नाही, ती व्यवहारात चालतात। पण भक्ती मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये ही 4 साधनं काय होतात? चालतात। त्याला काय म्हटलेलं आहे? बहिरंग साधन। कोणकोणती? विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व। त्याला काय म्हटलंय? बहिरंग साधनं। आणि 4 अंतरंग साधनं आहेत। ती कोणती आहेत? श्रवण, मनन, निदिध्यासन आणि त्वम पदार्थ शोधन। मग ही 4 बाहेरची आहेत आणि 4 आतली आहेत। मग बाहेरची साधनं घेऊन आपल्याला आत जायचं आहे। कोणकोणत्याकडे जायचं आहे आपल्याला? तर हे 4 जण असले ना, विवेक, वैराग्य, तर मग श्रवणाकडे मनुष्य वळतो, नाहीतर श्रवणाला येत नाही। आता आपल्याकडे श्रवणाला येत का नाहीत लोक? तर ही 4 जण मित्र बरोबर नाहीत। कोणकोणते?
हे 4 जण मित्र आहेत आणि ही त्यातली 2 फार महत्त्वाची मित्र आहेत, विवेक आणि वैराग्य. आणि ज्ञान्याला ही दोघं मित्र आहेत आणि त्याच ज्ञान्याला किंवा त्या व्यक्तीला 2 जण शत्रू आहेत. ते कोणते आहेत? काम क्रोध. म्हणजे ही काम क्रोध हे वैरी आहेत आणि हे दोघं मित्र आहेत. तर आपण आता मित्रांच्या संगतीत आहे का वैऱ्यांच्या? आपण काम क्रोधाच्या संगतीत असलो तर आपण कुणाच्या संगतीत आहोत? शत्रूच्या संग, वैरी. वैरी. मग वैरी काय करतो? तो आपला जीव ठेवतो का घेतो? घेतो. मग आपण आता जीव द्यायला लागलोय आणि संत जीव वाचवायला लागल्यात. मग जीव वाचणार कसा? जीव परब्रह्मस्वरूप होणार कसा? तर विवेक वैराग्य दोघं पाहिजेत. मग विवेक म्हणजे काय आहे? आत्मा आणि अनात्मा याचं विवेक पाहिजे. आणि वैराग्य म्हणजे काय? तर हे जे दृश्य विश्व आहे ते अगदी इहलोकापासून परलोकापर्यंत जे सगळं भोग आहेत त्याच्यापासून आपलं मन काय व्हायला पाहिजे? अनासक्त. ते काय आपलं झालेलं नाही, नाही का? का झालंय? तुमचं असं म्हणणं आहे का झालंय आपलं मन तसं? तर झालेलं नाही. मग का झालेलं नाही? तर आपल्याला त्या विषयाचं अजून स्वरूप समजलेलं. शास्त्रकार ओरडून सांगायला लागल्यात की बाबा त्याचं स्वरूप तू समजून घे. मग हे सगळी साधनं गोळा केली की नाही की मग आपण परमार्थाला लागलो, तेव्हा परमार्थाच्या मार्गावर लागलो. आणि ही साधनं नसली आणि आपण तिकडं निघालोय तर आपण पोचू का? पंढरपूरला जायचं आहे आणि चालायची तयारी नाही, सायकलनं जायची तयारी नाही, एसटीनं जायची तयारी नाही, कशानंच जायची तयारी नाही, मग पोचू का? तसं आपल्याला हीच घेऊन चालायला पाहिजे, काहीतरी साधना करायला पाहिजे. ती जर केली नाही तर काय होणार मग? तर आपलं जीवन जे आहे ते असंच जाणार. आजपर्यंत जसं आलं तसंच पुढे जाणार. म्हणून तसं व्हायला नको. म्हणून हा सत्संग करायचा, श्रवण करायचं, समजून घ्यायचं, संत काय सांगतात ते ऐकायचं, शास्त्र काय म्हणतंय ते ऐकायचं, संतांच्या सानिध्यात जायचं आणि साधना त्यांनी दिलेली करायची. मग साधना काय दिली आहे संतांनी? क्षणोक्षणी करा हाची विचार. कोणता? तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह. कुणाचा देह नाशिवंत आहे? म्हैशीचा, बैलाचा, कीटकाचा. जाणार सकळ. सकळ म्हणजे काय? बोला, बरोबर आहे. सगळे म्हणजे जे जन्माला आल्यात ते सगळे कसे आहेत? नाशिवंत आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे, नक्की मान्य आहे. मग जे नाशिवंत आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये मोह नको. काय नको? मोह नको. किंवा ते टिकावं, ते राहावं असं तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये नको. पण ते आपलं जातं, कारण आपल्याला नाशिवंत रूपानं समजलेलं नाही. आणि जे शाश्वत आहे ते शाश्वत स्वरूप आम्हाला अजून बुद्धीमध्ये लक्षात आलंय का? म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये अण्णा काय सांगितलेलं आहे? अशोचान अनवशोचान. ज्याच्याबद्दल शोक करू नये त्याच्याबद्दल तू शोक करतोयस आणि ज्याच्याबद्दल शोक करण्याची आवश्यकता नाही त्याची तू चिंता करायला लागलायस, कारण ते नित्य आहे. म्हणजे नित्य गोष्टीबद्दल शोक करायची कारण नाही, कारण ते नित्य आहे. आणि अनित्य गोष्टीबद्दल ही शोक करायची कारण नाही. का? कारण ते अनित्य आहे, ते नाशिवंत आहे. मग आता तसं वाटते का हो आपल्याला हे अनित्य आहे? आता हे अनित्य आहे की नाही? कारण का? हे काल नव्हतं, पूर्वी नव्हतं, जन्माला यायच्या अगोदर नव्हतं, आता जन्माला आलेलं आहे. आणि कुठे निघालेलं आहे? निघालंय त्याच्या
त्याला किल्ली दिलेली आहे, ते निघालेलं आहे. त्याला काही जा म्हणून सांगावं लागत. ह्या स्वभाव हे शरीराला काय ना अस्ति जायते वर्धते हे काय आहेत, हे त्याला त्याचे गुणधर्म आहेत, ते निघालेलं आहे. त्याला थांब म्हणून सांगितलं तर थांबणार आहे का? तुमच्या पुढे असं कुठलं उदाहरण आहे का की बाबा थांब? अहो चांगदेवानं 1400 वर्ष तपश्चर्या करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला. म्हणून काका काय म्हणतात, हे त्याचा आहे तो जिंकणार आहे, त्याचा आहे तो घेऊन जाणार आहे. त्याला आम्ही थांबवायचा जर प्रयत्न केला तर हरणार कोण? कारण हा खेळ त्याचा आहे, हे नियम त्याचे आहेत, त्याच्या सगळ्या कंट्रोलमध्ये आहे. हे ईश्वराचं धन आहे, तो त्याला घेऊन जाणार आहे आणि आपल्याला ते भाड्यानं दिलेलं आहे की नाही? मग भाड्याचं घर वापरायला कसं पाहिजे? व्यवस्थित मग भाड्याचं घर आहे हे आपल्या आता लक्षात नाही आहे का हे भाड्याचं आहे म्हणून? बरं, भाड्याच्या घरावर नाव कोण टाकतं का? भाड्याच्या घरावर तुम्ही नाव टाकता? तुम्ही टाकता? मी काय टाकत नाही. कारण का, भाड्यानं द्यायच्या अगोदर आता 11 महिन्याचा जसा करार करतात की नाही, तसं भगवंतानं हे शरीर देताना आपल्याबरोबर करार केलाय की हे तू घे, वापर आणि माझं मला परत दे. मग आता काय झाले, ज्या वेळेला येताना करार माहिती होता की हे तुझं आहे, मला यातनं सोडव आणि हे तुझं तुला मी परत देतो, पण इकडं आल्यानंतर तो करार तो विसरला आणि इकडं पसरला. कुठं? या संसारामध्ये तो काय झालेला आहे, पसरलेला आहे. आणि म्हणून तो करार जो झालेला आहे भगवंताचा आणि आपला, त्या ईश्वराचा आणि आपला, त्या कराराची ओळख करून आठवण करून देण्यासाठी हे शास्त्र, हे संत, सगळे सद्गुरू आपल्याला जाग करतात. अरे बाळांनो, जाग व्हा, हा शरीर नाशिवंत आहे, हा काळोबाचं खाणं आहे, धन आहे त्याचं, हे मायेचं आहे, हे नाशिवंत आहे आणि त्याच्यामध्ये एक चैतन्य आहे, ते चैतन्य शाश्वत आहे, त्याला मात्र काळाची काही भीती नाही. आपलं काय होतंय, ज्याला काळाची भीती नाही ना तिकडं आपलं लक्ष नाही. ज्याला काळाची भीती आहे, काळाच्या ओघात जे जाणार आहे तिकडं आम्ही त्याला धरून बसायला लागलोय. बघा की एक विचार साधा करा, एक साधा विचार. कारण काकांचा विचार हा विचार एक साधन आहे हे मला पण पटलं नव्हतं. म्हणलं काका असं काय म्हणायला लागल्यात, विचार पण एक साधन आहे म्हणून? जसं भक्ती एक साधन आहे, ज्ञान एक साधन आहे, कर्म एक साधन आहे, त्यानंतर योग एक साधन आहे, तसं ह्या सगळ्याला विचार हे जे आहे ते साधन आहे. विचार हे त्याच्यामधलं एक सार आहे, हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. मग हळूहळू ज्या वेळेला विचार केला, विचार केल्याशिवाय काही लक्षात येत नाही, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरोखरच विचार हे एक सुंदर साधन आहे यातनं सुटायचं. आणि तोच विचार संतांनी सांगितला, त्याला आत्मानात्म विचार असं म्हणतात. तो जर एकदा कळाला तर मग मात्र मनुष्य वेगळा होऊ शकतो, सुट्टा होऊ शकतो. तो विचार कळाला, तो विचार संत सांगतात. या ठिकाणी अभंगात सुद्धा महाराज तेच सांगायला लागले, क्षणोक्षणी करा हाची विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह, जाणार सकळ. सकळ म्हणजे किती? सगळे. आणि कुठले? तर या देहामध्ये 3 देह आहेत. किती? 3. तशी आहेत किती? 5. मग 5 माहित नाहीत त्यानं 4 माहिती करून घ्यावे, आणि 4 माहित नाहीत त्यानं 3 तरी माहिती करून घ्यावे, नाही का? म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह आणि त्याच्याही पुढे अतिकारण देह नावाचं. मग ह्यातले जो हे सापेक्ष आहेत, या देहाच्या माध्यमातनं त्याला काय म्हटलेलं आहे, याला विभाग केलेले आहेत. नाहीतर तसं एकच चैतन्य तत्व आहे, पण ते चैतन्य तत्व समजून घेण्यासाठी कोणत्या तरी उपाधीची आवश्यकता आहे. ही देह उपाधी घेतली, पण देह उपाधी जी घेतलेली आहे ती स्थूल देहाची, ती स्थूल देहाची उपाधी जड आहे. काय आहे? ही जड आहे. जड म्हणजे काय?
काका सांगतात नेहमी, जे स्वतःला जाणत नाही आणि जे इतरांना जाणू शकत नाही. आता हे शरीर इथं कोणत्या ठिकाणी बसलं हे जाणतंय का? नाही जाणत. हे स्वतःला जाणतंय का? नाही जाणत. डोळ्याला जाणतो का? कान कानाला जाणतो का? हात हाताला जाणतो का? नाही. तुम्ही हा विचार केला नसणार, पण आज करावा लागणार, कारण हा एक विचार आहे. तो विचार तुम्हाला करायला पाहिजे. आता हे तर शरीर बसलेलं आहे. कुठं? हे शरीर जाणतंय का तुम्ही जाणताय? कोण जाणतंय? हे शरीर इथं बसलेलं आहे. हे कोण जाणतंय? कोण? तुम्ही जाणता. कोण जाणते ते नंतर बघूया. म्हणजे आत्मा जाणतो की नाही जाणतो ते बघूया नंतर. कारण जाणीव आणि नेणीव. मग आत्मा जाणतो कसं म्हणायचं? जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीवी नाही आणि नेणीवी नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी अंधारी नाही आणि प्रकाशी नाही, दिवस नाही रात्र नाही, मग तो त्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही. म्हणून शरीर फक्त जाणत नाही एवढंच समजून घ्या. शरीर जाणत म्हणून ते जड आहे. काय समजून घ्यायचं आहे? शरीर स्थूल देह, मग हे जाणत नाही. मग कोण जाणतंय? तर त्याच्या आतमध्ये ज्ञानशक्ती आहे. ती कोणती? तर मन आणि बुद्धी. मग ती ज्ञानशक्ती सुद्धा काय आहे? बुद्धी मन हे कशामधलं आहे? मायेतलं आहे का मायेच्या पलीकडचं आहे? बोललं तर बरं आहे. का बोललं तर ना काहीतरी बुद्धी विचार करायला लागली असं होते, आणि बोललं नाही तर मग काय होते? गुंगी येते. मग ती सद्गुरूने केलेली गुंगी वेगळी आणि ही श्रवण करताना येणारी गुंगी वेगळी आहे. ही श्रवण करत असताना मन जर एकाग्र झालं त्या विषयाशी, एकाग्र होणं अवघड आहे. मन त्या विषयाशी अर्थानुरूप एकरूप होणं अवघड आहे. का? त्याला सवय नाही. पण ते जर भांडणाचा विषय काढला, गावात आज भांडणं झाल्यात अमक्याच्यात, ते कान टावकारून ऐकते. लांबचं ऐकू येते, त्याला बारीक ऐकू येते. पण हिथं मोठ्यानं ओरडून सांगितलं तरी ते म्हणते आज महाराजांनी काय सांगितलं त्यातलं काय कळलं नाही बघा. का कळलं नाही? तर संसारात कष्ट करून करून सायास करीशी प्रपंच दिननिशी हरिसिन भजसी कोण्या गुणे, तो कोणत्या गुणानं? तर हे तमोगुण रजोगुण हे दोघ जण आहेत ना, त्या गुणामुळे हे हरीचं चिंतन करत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हरीचे चिंतन सर्व काळ. आणि आमचं कशाचं चिंतन आहे? तुम्हाला माहिती आहे, देहाचं आणि मी आणि माझं. दुसरं काय चिंतन आहे? मी हाय आणि ह्याच्या निमित्तानं हे सगळं माझं. खरं आहे काय? हाय काय यातलं खरं? आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, ते कीर्तनकार सांगतात की. आणि आम्ही पण आता त्याच मार्गावर आहे. माझं काय आहे? माझं एक आहे, एक तुझं जे आहे ना ते तुझं आहे, आणि जे तुझं नाही ते मायेच आहे. त्या मायेवर, त्या ईश्वराच्या सगळ्या कशावर? सृष्टीवर, मालमत्तेवर तुझं नाव टाकायला लागलायस. भाड्याच्या घरावर तुझं नाव टाकायला लागलायस आणि माझं नसताना माझं म्हणायला लागलायस. तिथं बंधन निर्माण व्हायला लागले, तिथं कर्मबंध व्हायला लागलाय, तिथं अज्ञान निर्माण व्हायला लागलेलं आहे, अज्ञानामुळं बंद व्हायला लागलेला आहे. तेवढं सोडायला पाहिजे आपण. कधी सोडणार? मेल्यावर. आता जिवंतपणी सगळं शाबूत आहे तर कळना झाले हे माझं नाही. ते मेल्यावर कसं कळणार? आणि वृद्धापकाळामध्ये बालपणी खेळी रमलो, तारुण्य नाशिले, आणि वृद्ध पुणे देवा आता दिसे पहिलं तिरण कैवल्याच्या चांदण्याला भुके. अरे ज्या वेळेला ताजं फुल आहे, काकांना काय शिळं फुल घालता येतं? शिळं फुल घालतं काय देवाला? कसं काय फुल कसं पाहिजे? ताजं. मग आता हे फुल कसं झाले? टवटवलंय का कोमेजलंय काय? काय काय झालंय? काय आहे का सुगंधितपणा आहे याला?
फूल कसं पाहिजे? बिनवासाचं पाहिजे का वासाचं? वासाचं पाहिजे. कोणता वास पाहिजे? हा, मग ज्ञानदेवानी प्रमाण दिलं, या लागी सुमनू आणि शुद्धमती. मन सुमन पाहिजे आणि मती शुद्ध पाहिजे. आणि आमचं दोन्ही ठिकाणी वाकड आहे. आमचं मन जे आहे ते सुमन नाही. का सुमन नाही तुम्ही म्हणाल? माझं नाव तर सुमन आहे. सुमन आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघ तुझ्या मनाकडे काय काय येते, त्याच्यामध्ये काय काय उगवते ते बघ. काय उगवते? काय ज्ञान येते का? भक्ती येते का? वैराग्य येतोय का? विवेक येते का? शम येते का? दम येते का? काय हरिपाठातलं चिंतन येते का? ज्ञानेश्वरीतलं चिंतन येते का? ज्ञानेश्वरीतल्या ओव्या येतात काय? स्वप्नामध्ये कोण पांडुरंग येतो काय? एखादे संत येतात? आमच्या मनात काय आहे? काय उगवते? अहो, आमच्या मनात घाणच उगवायला लागल्या. का उगवायला लागल्या? पेरलंयच ते, आणि पेरलंय ते उगवते. आणि बघायचंच असलं तर स्वप्न बघत जावा रात्री, काय पेरलंय ते रात्री दाखवते ते, हे पेरलंय, हे बघा. जे दिवसभर पेरलंय की नाही ते रात्री पिक्चर सुरू होतोय. मग ते पिक्चर मध्ये काका जर आले तर समजायचं काहीतरी चांगलं बी पेरायला लागले. मग किती जणांच्या काका स्वप्नात आले? किती जणांच्या पांडुरंग स्वप्नात आला? किती जणांच्या जनाबाई स्वप्नात आल्या? 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 खरं सांगा, आल्या काय? मी तुमचं टेम्परेचर मोजायला आलेलो नाही. तुमचं ताप किती चढलाय हे बघायला मी आलेलो नाही. तुमचा ताप हाय का नाही एवढं बघा फक्त. मी माझा बघणार, तो तुम्ही तुमचा बघा. प्रत्येकानं परमार्थ कसा आहे, प्रत्येकानं करायचा आहे. हो, तुम्ही जेवला आणि माझे पोट भरेल असं नाही. पत्नीचं डोकं दुखायला लागले म्हणून मी गोळी खाऊन चालणार नाही. इथं आपली आपण करा सोडवण, आपली आपण सोडवण या ठिकाणी करायचे आहे. आणि म्हणून मानवी जीवनाचं जे ध्येय आहे ते नाशिवंत आणि अनाशिवंत, सत्य आणि असत्य, नित्य आणि अनित्य. जे नित्य आहे ते शाश्वत आहे, ते चिरंतन आहे, तेच व्यापक आहे, तेच परिपूर्ण आहे, ते सर्वत्र आहे, ते सम आहे, ते अज आहे, ते अमर आहे. ते काय आहे? तर परब्रह्म आहे, तो भगवंत आहे, तो देव आहे. तो आपला तो एक देव करूनी घ्यावा. आणि तेच माझं स्वरूप आहे. आम्हाला काय वाटते? देव वेगळा आहे, मी वेगळा आहे. मग देव वेगळा आणि मी वेगळा असला तर आपली त्याची गाठ पडणारच नाही. पण देव आणि मी वेगळा नाही. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली. मग आता आमचं मन कसं झालंय? दुर्गम गेले, दुर्गम भागात. दुर्गम म्हणजे जिकडे, दुर्गम भाग म्हणजे काय? जिकडे पाणी नाही, मनुष्य नाही, जंगल आहे, तिथनं वाट दिसत नाही, अशा ठिकाणी आमचं मन गेले. वाया तू दुर्गम न घाली म्हणजे जे जिंकण्यास कठीण आहे तिकडं, म्हणजे संसार जिंकण्यास कठीण आहे, परमार्थ सोपा आहे. परमार्थात जे प्राप्त करायचं ते आपल्या जवळ आहे. आणि संसारामध्ये जे प्राप्त करणं ते सर्व, ते मुळातच त्याला अस्तित्व नाही, त्यामुळे ते भेटू शकत नाही. आपल्याला वाटते तिथं ते आहे. संत म्हणतात ते तुला जे पाहिजे तिथं ते नाही. मग त्याला काय उदाहरण दिलं? मृगजळ. काय म्हटलंय? मृगजळ. पाणी आहे असं वाटतं, मग ते हरिण धावतं, थकतं, पाणी भेटत. मग कोण हरिण धावतं? ते जंगलातलं नवं, या विषयरूपी जंगलातलं हे हरिण जन्मल्यापासनं मरेपर्यंत धावायला लागलंय. तिथं ते आहे म्हणून आम्हाला वाटते ते हरिण धावतंय म्हणून. मग नाभी मृगाची कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी. ते म्हणतोय आम्ही ते मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते बर का. अरे बाळा, हे मृग आहे आणि हे मृगाच्या अंतकरणामध्ये आतमध्ये भगवंत आहे, तो कस्तुरी सारखा आहे. मग त्याचं प्रमाण काय? काय कस्तुरी मळवट नाही? नाही लक्षात आलं? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती.
मग कस्तुरी मळवट काय म्हणजे कशासाठी लिहिलं असेल ते? कोणी विचार केलाय कशाला लिहिलं ते? एवढं कोण विचार करत बसते? मग काय विचार करतोस? 80 टन काढायचा विचार करतोस आणि ती काय घेऊन जायचं आहे तुला? अरे किती बँक बॅलन्स तयार करून ठेवलास, किती जरी सोनं घरात घेऊन ठेवलंस, किती गाड्या घेऊन ठेवल्यास, बंगले बांधलेस, तुला 4 लोकांच्या खांद्यावरनं गेल्याशिवाय पर्याय नाही. एवढं सगळं काय उपयोगाला येत नाही. लोक गमतीने सांगतात कीर्तनकार, किती बंगला बांधला तरी शेवटची आंघोळ ही अंगणातच आहे. किती गाड्या घेतल्यास तरी शेवटी काळी गाडी येणार, नाहीतर 4 लोकांच्या खांद्यावरनं घेऊन जायला लागणार. आणि किती जरी केलंस तरी 12व्या दिवशी तुझं नाव कट करणार. मग काय राहिलं तुझं? काय राहिलं त्यावेळेला? काय नाही राहत. पण आमचा भ्रम आहे ना, तो भ्रम जातच नाही. माझं हायच म्हणते, माझं हित आहे, माझं तिथं आहे, माझं तिथं आहे, आणि हे आता घ्यायचं चाललंय. घे बाबा आणि जाताना घेऊन जा. अरे कधी जागा होणार? जे तुझं आहे ते तुझं पाशी आहे. आणि तुकाराम काय म्हणतात? तुझं आहे तुझं पाशी परी जागा. संत जागा दाखवून देतात आणि जागा आम्ही विसरतो. इथं कशाला यायचं? जागा होण्यासाठी. जागा कुठं व्हायचं आहे? आपली जी जागा आहे ना, त्या जागेवर बसण्यासाठी जागा व्हायचं आहे. आमची जी जागा नाही तिथं आम्ही जागा करायचा प्रयत्न करायला लागलोय. ही जवळी जागा देता का हो? एवढी जागा देता का हो? एवढी जागा देता का हो? अरे संत म्हणतात, खोळ्या तिकडे जागा होऊ नकोस. तू इथं सोच. तू कोण आहेस? मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे तू कोण आहेस याचा विचार कर, जागा हो. तू ब्रह्मस्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तिथे जागा हो. तू आता देहरूप झालायस आणि म्हणून ते देह होऊन झालायस. तो नाशिवंत आहे. स्थूल देह नाशिवंत आहे, तो जड आहे. सूक्ष्म देह नाशिवंत आहे, पण तो लवकर नाशिवंत होत नाही, तो लवकर नाश पावत नाही सूक्ष्म देह. आणि म्हणून तो पुढच्या जन्मामध्ये नेण्याची व्यवस्था करतो. ती मन आणि बुद्धी ते पण काय आहे? जड आहे. पण त्या जडाला कार्य करण्यासाठी, या जडाला कार्य करण्यासाठी सूक्ष्म देह आहे. कंटाळा येत नाही ना? टेन्शन नाही ना? टेन्शन घेऊ नका. का? तुम्ही टेन्शन मध्ये आला का नाही, मला टेन्शन येते. फक्त अटेन्शन द्या, टेन्शन घेऊ नका, लक्ष द्या. फक्त हळूहळू समजणार, एकदम समजणार नाही. कारण ऐकतच नाही आम्ही, तर समजेल कसं? कधी ऐकतोय सांगा बरं? आता या अण्णा सांगत होते मला, ते दत्त जयंतीलाच तेवढं मांडव भरतोय म्हणले, आणि बाकीच्या वेळेला लोक आहेत गावात, लोक काय पटकीची साथ आलेली नाही, काय झालेलं नाही, काय खायला नाही असं बी नाही. गव्हर्नमेंट काय आता 15-15 किलो 25-25 किलो द्यायला लागले, म्हणजे काम करायची बी काही गरज नाही. पण ऐकाय कोण तयार नाही. काय करावं याला? आता याला म्हणायचं कालाय तस्मे नमः. काय म्हणायचं? कालाय तस्मे नमः. इथंच एखादी नटी आली असती तर मग बोर्ड लावायला लागला असता. म्हणजे नाशिवंताकडेच लक्ष आहे हो आमचं सगळं. जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, जे सत्य आहे, जे आनंदाचं आहे, कल्याणाचं आहे, त्याच्याकडं आमचं लक्ष नाही. कारण आमच्याकडं दोघं नाहीत. कोण दोघं? मित्र कोण? विवेक विसरायचं नाही. आणि शत्रू कोण? काम आणि क्रोध. काम म्हणजे काय? विषयाची इच्छा. आणि क्रोध म्हणजे काय? ते प्राप्त झालं नाही तर अंतकरणाची होणारी वृत्ती. मग ते आणि जोरानं धडपडते. मग काय करते? घर नव्हतं, बांधलं. विषयाची इच्छा झाली, बांधलं. घर बांधलं. मग बांधल्यावर काय झालं? शेजाऱ्यानं त्याच्यापेक्षा चांगलं बांधलं. मग काय झालं? आला क्रोध, आला मत्सर. मग आजे हाय ते जे आहे तिथं राहा बाबा. एका खोलीत तुला 6 फूट जागा लागत्या, कशाला लय ताप करून घ्यायला लागलाय? बस तिथं शांतपणे. म्हण हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. येणे माया जाळ तुटतील, आणिक नका पडू गवाळांच्या भरी. ते थोर आहे नागवन म्हटलंय. मग आमचं लक्षच नाही. मग लक्ष देणार का नाही? जाग होणार का नाही?
जरा प्रयत्न करणार का नाही? नेटानं जसा संसार करताय तसं परमार्थात काय लागणार का नाही? आजचा दिवस आहे त्याच्यापेक्षा उद्या मी काहीतरी बदलणार आहे, मी काहीतरी चिंतन करणार आहे, असं काय करणार का? आणि असं जर केला नाही तर मागील सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्याला दत्त जयंतीचा कार्यक्रम काय करायचा आहे? साजरा करायचा आहे, किंवा एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम असलं नको बाबा. सालाबाद प्रमाणे आम्ही येणार, बसणार, कपडे झाडणार, घराकडे निघून जाणार. काय बदल करणार? मग तुमच्या मनात असं तळमळ लागायला पाहिजे, बाबा माझ्यात बदल व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? माझ्यात बदल व्हायला पाहिजे. मग करणार बदल? करणार नव्हे? आता तुम्ही येताय म्हणजे बदल आहेच, पण आणखी थोडासा बदल व्हायला पाहिजे. असो अण्णा, हे प्रस्तावना किंवा हे जो विचार आहे तो मांडताना विषय जायला नको दुसरीकडे. मी विषय घेतो. तुझे वर्णू गुण ऐसी नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कारण तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठी आहे, तर तुकाराम बीजेंच्या निमित्तानं काहीतरी तुकाराम महाराज काय म्हणतात बघूया. तुझे गुण वर्णू ऐसी नाही मती, राहिल्या त्या श्रुती मौनपणे. मौनपणे वाचा थोटावल्या चारी, ऐसे तुझे हरिरूप आहे. रूप तुझे ऐसे डोळा न देखवे, जेते हे झकवे ब्रह्मादिक. ब्रह्मादिक देवा कर्माची कसाटी, म्हणून आटाटी फार त्यासी. तुका म्हणे तुझे गुण रूप नाम रूप, आहेसी अमूप वानू काही. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका, लक्ष द्या इकडे. देवाच्या स्वरूपाबद्दल आता तुकाराम महाराज सांगायला लागल्यात. काय म्हणायला लागल्यात? हे देवा, तुझे रूप, तुझी काया, तुझी वाचा, तुझे रूप काया, वाचा आणि मन याच्या पलीकडचे आहे. पहिलं वाक्य काय म्हटले? तुझं रूप कसं आहे? तुझं रूप कसं आहे? काया, वाचा, मनाला समजत नाही. लक्षात आलं? मनाला समजत नाही, कायेला समजत नाही, वाचेला समजत नाही. म्हणून तुझे आकलन होण्यासाठी आम्ही भक्तीचे माप घेतलेले आहे. आता हे समजून घेण्यासाठी आम्ही आता भक्ती मार्गाला लागलेलो आहोत. आम्ही अनंताला भक्तीच्या मापाने मोजतो, इतर कोणत्याही साधनाने तो समजणार नाही. योग करणे, याग करणे, देवा तुझे वर्णन करू शकेल एवढे माझ्या बुद्धीला सामर्थ्य नाही. वेदही तुझे वर्णन करताना स्तब्ध झाले. तसेच तुझे स्वरूप असे आहे की चारी वाचा कुंठित झाल्या. काय झालं? पहिल्यांदा, देवा तुझे वर्णन करू शकेल अशी आमच्या बुद्धीला सामर्थ्य नाही. त्यानंतर पुढे काय झालं? वेदही तुझे वर्णन करताना स्तब्ध झाले. लक्षात येते ना? घाबरू नका. तसेच तुझे रूप असे आहे की, स्वरूप असे आहे की, हे हरी, चारी वाचा कुंठित झाल्या. तुझे रूप पाहण्याचे सामर्थ्य माझ्या डोळ्यांना नाही. जेथे ब्रह्मादिक फसले तेथे माझी काय कथा आहे? ब्रह्मादिक देवांना सृष्टी निर्माण करण्याची कटकट मोठी लागली, त्यामुळे तुझी कृपा संपादन करण्यासाठी त्यांना फार त्रास होतो. हे देवा, तुझे गुण, तुझे रूप, तुझे नाम ह्या गोष्टी असंख्य आहेत, त्याचे वर्णन मी काय करणार? आणि अभंग काय आहे? 444. तुझे वर्णू गुण ऐसी नाही मती, राहिल्या त्या श्रुती मौनपणे. आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज भगवंताचं स्वरूप जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगायला लागले. आणि जे भगवंताचं जे मुख्य स्वरूप आहे, आपण भगवंताला कसा बघतो तर एक सगुण रूपामध्ये बघतो. त्याला प्रतिमा म्हणतो, मूर्ती म्हणतो. नंतर काय आहे की आपण एका अवताराच्या रूपामध्ये बघतो. मग राम असतील, कृष्ण असतील, नाही का? त्यानंतर एक संतांच्या रूपामध्ये बघतो. आणि जे मूळ रूप आहे ते व्यापक रूप आहे.
त्या व्यापक रूपामधून त्याला निर्गुण निराकार असं रूप म्हणतात. त्या निर्गुण निराकार रूपामधूनच हे संत जे असतात, सद्गुरू असतात, अवतार असतात, हे काय असतात, ते प्रगट होत असतात. आणि आपलं कार्य झालं की आणि परत त्याच ठिकाणी काय होतात, एकरूप होतात. लक्षात येते? हां. मग संत सद्गुरू हे त्यांच्या कार्यासाठी येत असतात. मग आता काका वगैरे आलेत ना, हे उपाधी धारण केले त्यांनी, देहाची उपाधी. पण त्यांचं जे मूळ रूप आहे ना, ते मूळ रूप कसं आहे, तर ते निर्गुण निराकार रूप आहे. आणि घेतलेलं दिसतंय ते रूप कसं आहे, सगुण साकार रूप आहे. आता जे आहे की नाही, ते सगुण साकार रूप कशाचं आहे, तर ते मायेतलं आहे. आणि निर्गुण निराकार जे रूप आहे की नाही, ते मायेच्या पलीकडचं आहे. आणि मायेत आलं म्हटलं की काय होते त्याला, की त्याला रूप प्राप्त होते. आणि रूप प्राप्त झालं की ते कळण्यासाठी त्याला नाम द्यावं लागते. काय द्यायला लागते? हां, नाम. मग नाम आणि रूप काय आहे, मायेतला आहे. लक्ष द्या, नाम आणि रूप काय आहे, मायेतला आहे. आता उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे काय आहे, हा बोला हो, रुमाल आहे, रुमाल आहे ना. तर ह्याला रुमाल म्हणायचं किंवा आपण काय म्हणूया, कापड म्हणूया. पण हे कापड ज्या वेळेला तयार होतं, त्या तयार होण्याला कारण काय आहे, कापूस. मग ह्यातला कापूस न दिसणं आणि कापसावर कापड दिसणं, कापूस न दिसणं आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान होणं, कापूस झाकला जाणं, त्याला आवरण येते. कापसावर काय झाले, आवरण आले आणि काय दिसायला लागले, अवघड नाही ना आता. हा, मग असं रोज दिसते ना घरामध्ये, जसं साडीमध्ये असलेला कापूस दिसत, मग काय दिसते साडी बघताना, कापूस दिसतो, कापड दिसतं नाही, रंग दिसतो, डिझाईन दिसतं, पॅटर्न दिसतात, पैठणी दिसते आणि काय नावं असतील ती घ्या. पण आहे काय खरं, काय आहे, कापूस. पण दिसतंय काय, अहो साडी दिसतीये, सलवार दिसतीये,